प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवल्यातील सावरगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा अनेक कारणांनी वादळी ठरली. महसूल अधिकारी राहुल पगारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेस ग्रामस्थांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्याने महसूल अधिकाऱ्यांना उत्तरं देताना दमछाक झाली. यामुळे अधिकाऱ्यांचा एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. पोलीस संरक्षणात घेण्यात आलेल्या सभेस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चांगदेव मुंढे, श्रीपाद दहिफळे, सरपंच तथा प्रशासक कल्पना भुरक, उपसरपंच संतोष पवार, पोलीस पाटील विशाल काटे, पशुवैद्यकीय अधिकारी अनिल कोरडे आदी उपस्थित होते. मात्र ग्रामसभेस कामगार, तलाठी, सोसायटी सचिवसह अनेक खाते विभाग प्रमुख अनुपस्थित असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असा ठराव एकमताने करण्यात आला. खासदार व आमदार निधी गेला कुठं असा प्रश्न उपस्थित करून विविध विकास योजनेअंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करावी अशी मागणी लावून धरण्यात आली. गावात दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, तंटामुक्तीच्या सभा नियमित घेण्यात याव्या, अकार्यक्षम समित्या बरखास्त कराव्या, काम न करता बिले काढून घेतलेल्या कामाची चौकशी करावी, विधवा निराधार महिलांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा असे विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. आज 92-93 पासून आम्ही सहकारीमध्ये आमचे वावर आहे 2 किलोमीटर याच्यापासून सावरगावपासून 2 किलोमीटर वावर आहे आमचेवाली. त्याला सुईचा राहायला रस्ता सुद्धा नाही, आमचा रस्ता नाही. आम्हाला खूप त्रास होतो या जायला. आम्ही 2 वेळा आमचा रस्ता मंजूर होऊन आला तर आमचा वाला निकळ असं खडी हे टाकून आमची समजूत केली. त्यांनी आमचीवाली समजूत काढली आमच्या मनाची. त्याच्यावर काही मुरुम मारून येडा वाकडा टाकला. इकून तिकून आमचीवाली खूप हाल होती. आता आम्ही यांना 2दा-3दा म्हणलो, आम्हाला लोक जमू देती नाही. आदिवासी असून मुळं आमचं काही मनावर धरती नाही. आम्ही काय करायचं, कुठं सहारा पाहायचा? जो म्हणतो का तो म्हणतो. आता सगळ्या दादागिरी करते आमच्यावर. आणि कुशाल म्हणले का आमची मशानभूमी सुद्धा आता आम्हाला 92-93 पासून मशानभूमी होती आमची. पहिले आमचे तिकडं मडे गाडेले, ते मडेची जागा तशीच आमचे पूर्वीचे. ते आम्हाला अजिबात जागा नाही साहेब. आम्हाला आज अंतर आमचीवाली दुसरी पिढी चालली, तिसऱ्या पिढीला तर नाहीच, आता दुसरी पिढी चालली आमच्या मुलांची. तिकडं सुद्धा आम्हाला असं काय कधी जाऊन आणि आम्ही मशानभूमीमध्ये माणसं खड्डा केला पुरलं हे लगेच नाही साहेब. आम्हाला असून कुठं गेली आमचीवाली. आम्हाला याची चौकशी सरळ लागाव. नाहीतर आम्ही याच्यात काय रुपये झाली तर ठीक, नाही जर झाली तर आम्ही तुझ्या उपासनाला बसल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला घरकुल नाही, आम्ही हातावरचे वावर नाही, आम्हाला लहान पोरं आहे. पावसामध्ये आम्ही इकडं तिकडं फिरत आहे. आमच्या घरामध्ये पोराला झोपायला जागा नाही. आम्ही इकडं तिकडं राहते. खायला काय नाही. आम्ही हातावरचे, आम्ही कुठं जायचं, आम्ही कुठं काय करायचं, आम्हाला वाचता लिहिता नाही येत. ग्रामपंचायत झाली तुम्ही घरकुल मागायला आले ते आम्ही, पण आम्हाला काय करूनच नाही देते. ते आम्हाला आकलून देते. ते कोणीच नाही येत. त्यांचं तेच पाहते. मग आम्हाला कोण करून देणार आहे? आम्ही हातावरचे. तुम्हाला का आम्ही सांगितलं का असं म्हणते तो लोक? कोणाकडे जायचं? मी तर म्हणतो आज जाऊ द्या ग्रामसभेला, पण ते नेहमीच्या वेळेस ज्या वेळेस सर्वसामान्य माणसाला त्यांच्याशी काम पडतं, तलाठीशी पडत असेल, ग्रामसेवकाशी पडत असेल, सचिवाशी पडत असेल, अहो ते तिथंच राहते नाही. अर्धे निर्धे शासकीय जे काही अधिकारी आहे त्यांनी गावात राहायला पाहिजे, तर ते गावात राहिलाच नाही मुळात. आणि जे वेळेवर यायचं ते वेळेवर ते कधी अजूनपर्यंत आम्हाला पाहिलेलं भेटलं नाही की ते वेळेवर आले किंवा वेळेवर कामं केले. ते त्या ठिकाणी जर कॉल केला कोणाची समस्या असली ते ज्या कार्यालयापर्यंत आले ते कार्यालयात फोन लावून सांगतात की त्यांना येवल्याला पाठवा, नाही तर एखाद्या प्रस्थापिताच्या बंगल्यावर पाठवा. एखाद्याचं काम असेल, त्याला घरकुल पाहिजे, पाठवा त्याला इकडं. त्याला रस्त्याची कोणी जर मागणी केली, अतिशय दाबदबावामध्ये आमच्या गावामध्ये हे सगळं चालत होतं. पण आता कुठंतरी आमच्या 4-2 तरुण पोरांनी थोडं पुढाकार घेतला, 4-2 ज्येष्ठ लोकांनी थोडा पुढाकार घेतला आणि आम्ही या ग्रामसभा चालू केल्या. पण त्या ग्रामसभेत सुद्धा आम्हाला जे काही अधिकारी जे पाहिजे तसे जे काही मनाला समाधान वाटेल अशी उत्तरं त्या ठिकाणी देत नाही, उगेच काहीतरी. आम्ही आज ग्रामपंचायत सदस्याला, सरपंचाला त्या ठिकाणी विचारलं, ग्रामसेवकाला विचारलं की गावातले मतदार किती आणि ग्रामस्थ किती, त्यांना ते सुद्धा आकडा सांगता येईना. गावात खरंच कुठं कामं झालेले आहे, त्यांना फक्त ते निधी वाचून दाखवते फक्त की अमुक अमुक निधी झालेला आहे, आणि पण त्या कोणत्या जागेवर झालेलं आहे हे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सांगता येत नाही. आणि ग्रामसेवकाला विचारलं ते फक्त पहिलं म्हणतात की मी आज नवीन आहे, मला पाठीमागचं सांगता येत नाही, मला पाठीमागचं सांगता येत नाही. आणि सांगात तंटमुक्ती असेल,
व्यसनमुक्ती असेल, जिल्हा परिषद शाळेवर असेल किंवा आरोग्य विभागाकडे असेल, ज्या काही संघटना राहतात ते संघटनेवर जी माणसं घेतली. आज जर बघितलं जिल्हा परिषद शाळेवर ज्यांचे मुलंच त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषद शाळेत शिकत नाही ते पालक समितीवर अध्यक्ष केलेले आहे. अशा व्यसनमुक्ती जर बघितलं त्यात तेच लोक व्यसनी आहे आणि ते व्यसनमुक्ती संघटनेवर आहे. तंटामुक्तीवर जर बघितलं अध्यक्ष ज्यांची नगरसूल गटात पूर्ण दारू विकल्या जाते ते त्या तंटामुक्त्याचे अध्यक्ष आहे. म्हणजे अशा ज्या काही चुकीच्या बॉड्या त्या ठिकाणी करून ठेवलेल्या आहे आणि काही बॉड्या 25-25 वर्षापासून त्यांच्यात बदलच केलेला नाही. आणि असे बरेच नावं आहे की गावातील 5 ते 6 लोकांची नावं तेच त्या सरकारी हॉस्पिटलवर आहे, तेच जिल्हा परिषद शाळेच्या बॉडीवर आहे, तेच तंटामुक्तीवर आहे, तेच व्यसनमुक्तीवर आहे. मग गावातल्या इतर लोकांना काही कळतच नाही का? त्यांनाही काही त्या ठिकाणी मानपान तुम्ही काही त्यांना देऊ शकत नाही का? मी प्रथमतः आपल्या सर्वांचे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो. ग्रामपंचायत सावरगाव यांनी यापूर्वीही 2021 पासून ते आजपर्यंत झालेल्या विकास कामांबाबत चौकशी करावी अशी तक्रार पंचायत समितीकडे दिलेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती येवला यांनी चौकशी समिती गठीत केलेली आहे. चौकशी समितीने मध्यंतरी 2 दिवस येऊन या ठिकाणी सखोल अशी ग्रामपंचायतच्या दप्तराची नमुना नंबर 5 त्याच्यानंतर व्हाउचर फाईल्स, मोजमाप पुस्तिका इत्यादींची चौकशी आम्ही केलेली आहे. अहवाल देणं त्यांना बाकी आहे. त्यात ग्रामस्थांच्या तक्रार अर्जानुसार काही जे काम आहे ते त्यांनी आम्हाला जागेवर दाखवावी असा आग्रह धरलेला आहे. परंतु आम्ही पंचायत समितीचे जे टीम मध्ये अधिकारी आहोत हे तांत्रिक अधिकारी नाही आणि जे तांत्रिक अधिकारी आहेत तर ते होते त्यावेळेला त्यांची बदली झालेली असल्याने आम्ही पंचायत समितीमार्फत त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. ते आल्यानंतर आम्ही जे तक्रारदार आहे त्यांच्याशी संवाद करून त्यांनी जे काम त्या इंजिनियरच्या सुपरविजन खाली मोजमाप केलेली आहे ते काम प्रत्यक्ष त्यांना दाखवली जातील असं आम्ही त्यांना आश्वासन दिलेले आहे आणि संबंधित जे जीव होते त्यावेळेला त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. जे आज ग्रामसभेनिमित्त जे विभाग प्रमुख आहे ते उपस्थित राहणं आवश्यक आहे. बरोबर. जे विभाग प्रमुख या ठिकाणी अनुपस्थित आहे त्यांच्यावर काय कारवाई? आजच्या सभेला स्थानिक सर्व कर्मचारी हजर राहणे अपेक्षित होते. त्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी यांनी संबंधितांना लेखी कळवलेले होते. व्हॉट्सअप ग्रुपवर पण त्यांना माहिती दिलेली होती. परंतु आरोग्य विभाग आणि पोलीस पाटील वगळता इतर स्थानिक कर्मचारी कोणीही या सभेला उपस्थित नाहीये. त्यामुळे गावच्या ग्रामस्थांना ज्या विविध विभागाच्या योजना असतात त्याबद्दल माहिती मिळू शकली नाही. आजच्या ग्रामसभेमध्ये त्यांना उपस्थितीबाबत त्यांची गैरहजेरी संबंधित त्यांच्या विभागांना कळून त्यांच्याकडून लेखी खुलासा मागून पुढील ग्रामसभेमध्ये आपण देऊ असं आम्ही आश्वासन दिलेलं आहे.